नमस्कार, दीपाज किचनमध्ये आज आपण मशरूम सूप करणार आहोत। त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली। त्यात 2 चमचे साजूक तूप घातले। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटरमध्ये पण करू शकता। नंतर त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घातला। 2-3 पाकळ्या लसूण सोलून घ्यायचा, त्याचे बारीक तुकडे करायचे। थोडेसे आल्याचे पण बारीक तुकडे करायचे। हे घालून सगळे छान परतून घ्यायचे। अगदी लालसर नाही करायचे, थोडे गुलाबी रंगावर हे सगळे परतून घ्यायचे। अगदी झटपट असे हे पौष्टिक मशरूम सूप तयार होते। नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा कसे झाले ते। आता हे कांदा वगैरे भाजून झालं, त्यामध्ये 1 चमचा गव्हाचे पीठ घातले। आता ह्या सूप पौष्टिक करण्यासाठी आपण त्यात गव्हाचे पीठ घातले। कोणी त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पण घालतात। आता ते गव्हाचे पीठ छान परतून झाले की त्यामध्ये असे मशरूम धुवून घ्यायचे आणि बारीक चिरून घ्यायचे, ते घातले। मशरूम पण चांगले परतून घ्यायचे। आता हे छान परतून झाले। आता यामध्ये 2 वाटी पाणी घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। मस्त असं हे उकळी आणायची याला। एक 5 ते 10 मिनिटात मशरूम छान शिजतात। थोडी काळी मिरी पावडर घातली। उकळी आली की आपले हे मशरूम सूप तयार। अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हे असे मस्त सूप तयार आहे। वरतून थोडी कोथिंबीर घातली। ह्या सूपला अजून चटपटीतपणा येण्यासाठी तुम्ही थोडीशी मिरची घालायची आणि सूप सर्व करताना ती मिरची काढून टाकायची। खूप असे मस्त हेल्दी सूप तयार।